सक्रिय झालेला आहात. नमस्कार. पुन्हा एकदा सक्रिय असा त्याचा अर्थ होत नाही. मी नेहमीच गेली अनेक वर्षे सक्रियच या ठिकाणी आहे. आज तर ह्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमध्ये लोकांना बदल हवा होता आणि एक समर्थ पर्याय पाहिजे होता आणि त्यामुळं आपण हा निर्णय घेतला. चांगल्या पद्धतीने ही निवडणूक झाली. फक्त उणेपुणे 15 दिवसच प्रचाराकरता 5 ऑक्टोबर पासून आम्हाला सगळ्यांना मिळाले आणि त्यामुळे सर्वप्रथम मी ऋणी आहे तो रत्नागिरीतल्या 70,000 सुमारे मतदारांचा की ज्यांनी महाविकास आघाडी म्हणून किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निशाण मशाल आहे या व्यतिरिक्त माझ्या काही सहकार्यांनी मित्र परिवारातील लोकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मला सहकार्य केलं. आज जो काही निर्णय लोकशाहीचा जो झालेला आहे तो आम्ही या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा सक्षम समर्थ पर्याय सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याकरता करण्याची भूमिका या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं किंवा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही करण्याचं ठरवलंय आणि त्यामुळं बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार आठवड्यातले 3 दिवस माजी खासदार आदरणीय विनायक राऊत साहेब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये मी कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी उपलब्ध असणार आहे. यापूर्वी मी असायचाच आणि त्या व्यतिरिक्त मग ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये संपर्क करून जी विकास कामात वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, सर्वसाधारण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था खिळखिळी झालेली या ठिकाणी आहे. क्रीडा क्षेत्रातली क्रीडांगणं अजून अद्याप तशीच आहेत. 24/7 पिण्याच्या पाण्याची योजना रत्नागिरी शहराची तशीच प्रलंबित आहे. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या विषयावर प्रशासनाला जाब विचारणं मला वाटतं हे आमचं काम आहे आणि ते करण्याच्या साठी मी कटिबद्ध असणार आहे.